पैकी किती ब्लॉगिंग केली लेके दो ना ह्याला कधी पण कुठे पण तर नमस्कार मंडळी, सुप्रभात, गुड मॉर्निंग. स्वागत आहे परत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल आजचा ब्लॉग, पण तरी सांगतोच. 2 दिवसापूर्वी एक मूवी रिलीज झालाय, छावा. छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित आहे. तर मग आम्ही सगळे मित्र जातोय. फर्स्ट डे फर्स्ट शोत जायचा होता, पण तिकीट नाही भेटली आणि एक्झामही सुरू होत्या म्हणून जायला भेटलं नाही. आज तिकीट भेटलं तर आम्ही सगळे मित्र मिळून आज ठरवलं की जाऊया मूवीला. मग आमचा 9 वाजता शो आहे. आता वाजल्यात 7. पटकन रेडी वगैरे होतो आणि मग निघतो. मग आता बघा पुढे. तर झटकनमध्ये पटकन रेडी झालो आहे. आता सगळे एक एक करून येत आहेत, त्यांचीच वाट बघतोय. जसे आले की तसे लगेच निघू. सकाळ सकाळी शेकोटे लावले, मस्त पब्लिक शेकोटे घेते. चैनल को सब्सक्राइब करो, शेयर करो, लाइक करो. हा एक्स्ट्रा घेतले त्याच्या 30 आमची चूक झाली. लोक तर मग आता निघालोय आम्ही. सध्या आम्ही 4 जणांचे, बाकी सगळ्यांकडे तर बाईक आहे, बाईकवरनं येत आहेत आणि 2-3 जण जॉबला आहेत, मग ते जॉबवरनं येतील. मग आता चाललोय आम्ही. तर तुम्ही बघू शकता मॉल पूर्ण रिकामे. सकाळ सकाळी कोण येत नाही. मॉल पहिली गोष्ट 11 वाजता उघडतो, बट मूवी आहे म्हणून 9 वाजता सोडलं आहे. मूवी असलं की सोडतात लवकर. हे बघा अर्धे गँग पोचली. अरे चले भागो. लाइक करो, सब्सक्राइब करो. भाई डायरेक्ट ऑफिसवरनं आलाय बिना आंघोळीचा, बिना ब्रश करायचा. चल हरीश आणि राज ये आपला फोटो काढू. आशिया आशिया ना इकडे ना. सोने सरळ तिकडे. राईट 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 गाईज, राईट राईट इज ऑलवेज राईट. यू नो ना लास्ट नाईट. पूर्ण मॉल रिकामी, पूर्ण शांतता आहे आणि आमचीच मचमच चालू आहे. पूर्ण आमचीच बडबड झाली. आमची म्हणजे माझीच, खरं तर माझीच झाली. हां राज कुठे रे? ए हरीश, राज कुठे? राज हे लोक बाईकवरनं आले. राजला वॉशरूमला आले. राज वॉशरूमला गेला आल्या आलाच. आपण जाऊ. चल तिकीट नसेल निघत. VIP पर्सन्स. तो बघ समोर पण सुरू झालाय बघ. तर गाईज ह्याला कधी पण कुठे पण हागायला येते. ह्याला काय सांगू आम्ही, आता काय बोलू. तिकीट बुक झाली माझी. बबली तेरो मोबाइल वाभे तेरी इस्माइल. हा वाईल्ड कार्ड एंट्रीने आलाय. वाईल्ड कार्ड एंट्री राज राऊते. चला चला. तर गाईज आता आम्ही आतमध्ये आलो आहे. हा बघा शो लागलाय. तुम्हाला शूट कर, मी तुला शूट करतो. प्रॉपर मध्ये तुम्हाला काय सरप्राईज देणार होता? सरप्राईज पाहिजे. तुम्ही बघू शकता ते मूवी चालू आहे आणि हे लोक गेम खेळत बसले, फ्री फायर खेळतात. काय बोलू ह्यांना आता. सारा देश नर की खाई में झोंका जा रहा है और ये साला पूछता है खेलेगा फ्री फायर. पर जब जब धरती पर आतंक और अत्याचार बढ़ता है, तब तब धरती को बचाने किसी महापुरुष का जन्म होता है. माँ जिजाऊ की कोख से शाहजी राजे भोसले परिवार में जन्म ले रहा था.
जिन्होंने हिंदवी स्वराज की जोत लगाकर मराठा साम्राज्य की स्थापना की। वो थे भारत भूमि के महानायक छत्रपति शिवाजी महाराज। मराठों की फौज आ रही है। Raigad is taking good care of you. छत्रपति संभाजी महाराज की मध्यंतर झालाय, इंटरव्हल झालाय. बघता बघता प्रत्येक क्षणाला अक्षरशः अंगावर काटे येतील. पण सीन असा आहे की हा भाई लेट आलाय, एकतर मूवीला अर्धा तास लेट आलाय आणि आल्यास नुसतं फोनवर बोलतोय. माहिती आहे जॉबचं काम आहे, पण हा डिस्टर्बन्स एवढा करवता काय बोलू. भाई दहशत किती इथे मेरी दहशत. सगळे तयारी करून आलेत राज. तुझी ट्रिक कोणावर काम नाही करणार. हा बा हाच तो, काय तोच तो फोनवर बोलतोय तो. तू मेरे से प्यार करती है या नहीं करती, ये बता दे तू बस. राज डिस्टर्बन्स करणार. काम नाही करणार. हर एक इंसान को सुरक्षित रखने के लिए ईश्वर की इच्छा है. ये हिंदवी स्वराज्य भावे हीच श्रींची इच्छा. औरंग और उसकी खोखली सल्तनत को जला के राख कर देंगे. जय भवानी. तलवारें फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. तर मूवी संपलेला आहे. आम्ही सगळे वर्डलेसे शांतच आहे. शेवटचा अर्धा तास जो क्लायमॅक्स होता, सगळे शांत, अजून सगळे शांत आहेत. आम्ही काहीच बोलू शकत नाही. ती अवस्थाच तशी होती. सगळे लिटरली रडलो आहे आम्ही. मी सांगणार नाही कसा होता काय होतं, तुम्ही जाऊन बघा. स्टोरी सगळ्यांनाच माहिती आहे, पण तरी हा पिक्चर प्रत्येक मराठी माणसाने बघितलाच पाहिजे. हा मूवी नाही बघितला तर तुम्ही काय बघितलाच पाहिजे. तर आता क्रोमामध्ये आलो आहे. फोन घेणार तर फोन काय नाही आहे, पण सगळे चाय करायला, हात लावायला, बघायला आलेलो आहे. भाई लेके द्या ना, बडे भैया ब्लॉगिंग केली, लेके दो ना. मम्मीला मला ते फोन घेऊन त्याला बोल ना, मोठा भाऊ तो आहे, कमवतो तो ना. माझा फोन बघ. आता टच नाही दाबणार. आता थांबा. हे बघ, नको यार, तू काय guys, करतोय हे यार? बघा, touch. Face खाली खुलला. जाऊ दे ना, तू का साईड लाईफ करतोय. हां तुझा काढ. आपण हा घेऊन जाऊ, तुझा ठेव, हा घेऊन जाऊ. तसंच करू. मग उद्या पोलीसवाले घरात आपल्या. सेम आहे काय. वनप्लसचा फोन गोल्डवाला होता. वनप्लसचा माझी गोल्ड कॅमेरा वनप्लस होता काय. हा वनप्लस होता. काय माहिती, मी नाही बघितला. तर हरीश, तू छावा मूवीला 10 तर कमीच आहेत, पण तरी 10 किती रेटिंग देशील? 1000 इन्फिनिटी. आणि मूवी कसा Sorry, होता? 1000 बोलून मूवी कसा होता भाई? चांगला होता एकदम. बघितला पाहिजे की छान नाही? होता. सगळ्यांनी आपल्या पिढीने बघितला पाहिजे. आपल्या जनरेशन जी जनजी किड आहे, जनजीची जनरेशन आहे ना, त्यांनी बघितलंच पाहिजे. तर आता आम्ही बाहेर पडलो, आता जातोय घरी. राज, तू मूवीला काय रिव्ह्यू देशील 10 पैकी?
अरे माणसा रिव्ह्यू दे 10 पैकी किती? अरे बाबा ते सोड रिव्ह्यू मी देतो पण तुझा भाव बोलतो तुने शूज चोरले त्याचे. हा ते जाऊ दे तू रिव्ह्यू बोल. 10 out of 100. 10 out of 100. मूवी कसा होता? बोलायला शब्द नाही. एक शब्द बोल. नाही काहीच नाही काहीच नाही. काहीतरी एक शब्द. हा अरे शब्दच नाहीत बोलायला. पिक्चर अमेझिंग आहे ते आता शब्द सांग. एक शब्द बोल. मला पाहिजे गुलाबजामुन. बोल बोल. अरे बोल. अरे कमी झालं. काय बोलत जाऊ दे तोच तोच हा पिक्चर मध्येच आहे मी. हा तोच सगळे स्पीचलेस आहेत खरं तर सगळे स्पीचलेस आहेत. सिद्धांत सोनू तू किती? सगळे हा, माहिती तुझं झालं थांब आता. सिद्धांत सोनू तू किती रिव्ह्यू देशील? 10 out of 10. 10 out of 10. मूवी कसा होता? बंटे आला. श्रेयस दळवी उर्फ बंटे दादा उर्फ डॉन भाई. तर तुम्ही सांगा ह्या मूवीला किती रिव्ह्यू द्याल 10 पैकी? 100 पैकी 100 देईल. 10चा प्रश्न आहे. मूवी कसा होता? आम्ही रडलो. रडलो तर आम्ही पण भाई. मूवी कसा होता? भारी होता भारी. सर्वात भारी. हा बोल. यश दादा उर्फ आमचे भाई बडे भाई तुम्ही काय रिव्ह्यू द्याल मूवीला 10 out of 10. एक मूवी कसा होता ते सांग. बोलूच नाही शकत एवढा तो असम होता. त्यासाठी ना म्हणजे वर्ड्सच नाहीत का म्हणजे त्यात काय बोलतात आपण रिव्ह्यू द्या 10 out of किती देणार तू मूवीला? 10. एक नंबर भाई. मूवी कसा होता? एक नंबर. अमेझिंग फॅन्टॅस्टिक जॉर्जेस. मराठी शब्द पण बोल काहीतरी. काय बोलू माहित होती तुला? स्टोरी लाईन सगळी माहिती होती पण पिक्चर असा बनवला ना त्यांनी. खतरनाक ऍक्शन, रिअल संभाजी महाराजाचा कॅरेक्टर. फक्त हिरोईनचा रोल चुकीचा वाटला. हा 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 ते एक मी 2 गोष्टी डिसअपॉइंटेड झाल्या आवडल्या नाही. पहिली गोष्ट अरे बॅकग्राऊंड पडदा ग्रीन स्क्रीन. पहिली गोष्ट मूवी मराठीमध्ये पण रिलीज केला पाहिजे होता मराठी भाषेमध्ये. आणि दुसरी रश्मिका मंदानाला हा रोल नव्हता दिला पाहिजे होता. महाराणी येसूबाईचा नाही एवढा खास नव्हता. कुठली तरी मराठी ऍक्ट्रेसला दिला पाहिजे होता. हा तर माझे भाऊ वेद मंचेकर. हा तुम्ही बोला 10 पैकी किती रिव्ह्यू द्याल मूवीला? मी 10 पैकी 9 देईल. मला ते लास्टचा आवडलं ना त्यामुळे. मग ते reality 10 पैकी 100. घडली ते मूवी कसा होता? चांगली होती फक्त लास्टचा मला आवडलं नाही त्यामुळे. लास्ट कोणालाच आवडला नाही खरं तर पण ती रियालिटी शेवटी. हा रिअलिटी आहे ती शेवटी. कोणाला बदलता नाही येणार. बाय बाय. तर हे लोक गेले आम्हाला सोडून. आम्ही तर चालत जाणार आहे. शुभम भाई हो शुभम भाई तुम्ही काय रिव्ह्यू द्याल मूवीला? काहीतरी चांगला मुलगी होता. बोलत नाही बाई. गोसबम्स जे होते ना ते आले अंगावर खाते. फक्त बघायला पाहिजे. जाऊन 10 पैकी 11. आम्ही सुबारू अंगावर गाडी आले बोला. पूर्ण अंगावर गाडी. एकदा जाऊन थिएटर मध्ये बघा. फोनवर बघून काय मजा येणार नाही. टीव्हीवर बघायला मजा येणार. थिएटर मध्ये जाऊन बघा पिक्चर. खरंच तुम्हाला आवडेल. 10 out of 20 out of काय नाही. कारण नंतर मग त्याला नंबर वगैरे पडतात. ह्या मूवीला नंबर मध्ये असं मोजण्याचं आहेच नाही. ही मूवी इन्फिनिट आहे. मूवी अमर आहे. आपला हा इतिहास अमर आहे. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज अमर आहेत. मग आता मीला नंबर वगैरे दिले तर मग काय फायदा राहणार नाही. मतलब राहणार नाही त्या मूवीला. खरं तर रेटिंग दिलीच नाही पाहिजे या मूवीला कोणी. पण तरी डायरेक्टर लक्ष्मण उत्तेकरला सल्यूट. विकी कौशलला सल्यूट. तर आता आलोय हॉटेलला. भूक लागलाय सगळ्यांना जेवायला आलोय हॉटेलला. यश दादा हरीश आणि यश दादा नाहीत. हरीश गेलाय मीटिंगला. त्याला कुठेतरी मीटिंग. आणि यश दादा परत जॉबला गेलाय. बरं झालं पैसे वाचले. आम्ही हे लोक लवकर आले आणि आमच्या याच्या अगोदर 3 प्लेट टाइमपास खाऊन झाले आहेत. तरी अजून पाहिजे. अजून मागतोय अजून खायचंय. काय बोलायचं आता याला? पाय तू जिम लावली आहे. तुला वेट लॉस करायचा आहे. दे त्याला दे. राजला दे. नाही दिला बोल तू बोलो. दाखव हसला खतरनाक केली. तर आता आलोय घरी. हेच बोलायचंय की हा चित्रपट हा मूवी सगळ्यांनी बघा. सगळ्यांनी बघितलंच पाहिजे.
थिएटरमध्ये जाऊन बघा, आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास माहीत पडेल. म्हणून हा चित्रपट नक्कीच बघा. चला मग मी आता हा व्लॉग संपवतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव.